21 जून आहे ना, 21 जून काय आहे? आंतरराष्ट्रीय योग दिन. सुरुवातीला सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. बघा, तर आज आपण आजच्या दिनविशेषाचे दोन महत्व आहे. दिनविशेष म्हणजे काय आहे की एक पहिला आहे 21 जून. 21 जून म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आपण साजरा करतो है ना. 2015 पासून हा दिवस जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो आणि याची जी संकल्पना आहे ही आपल्या भारत देशातून आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 177 राष्ट्रसंघ देशांनी एकाच वेळेस या उपक्रमाला मान्यता दिली आणि जगभरामध्ये सगळीकडे ते साजरे केले जातात. दुसरा आहे सर्वात मोठा दिवस. आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार आजचा दिवस हा सर्वात मोठा दिवस असतो. तर योग म्हणजे काय आहे आणि योग का आवश्यक आहे? सगळ्यांना माहिती आहे योग का आवश्यक आहे. तर योग म्हणजे एक प्रकारे काय आहे की शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शिस्त आहे. बघा, तुमचं मन आणि शरीर निरोगी ठेवायचं असेल, निरोगी मन आणि निरोगी शरीर, निरोगी काया हे जर आपल्याला ठेवायचं असेल तर आपल्याला आपल्या प्राचीन संस्कृतीपासून आपण बघत आलेलं आहे की आपल्या भारतामध्ये सुद्धा ऋषीमुनी सुद्धा कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन योग साधना करायचे आहे ना. मग त्याचा फायदा काय होत होता? एक तुमच्यासाठी सांगते, योगाचा फायदा काय आहे की तुमची चपळता वाढते, म्हणजे मेंदू चांगल्या प्रकारे काम करतं, एकाग्र शक्ती वाढते, म्हणजे अभ्यासासाठी जे आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय रे, तुम्ही जे आता खेळता वागडता आहे की नाही, त्यातून काय होते, तुमचे व्यायाम, योगासन किंवा एक्सरसाइज केल्यामुळे तुमच्या शरीरातील सगळे स्नायू हे ताब्यात तर येतातच, पण त्याच्यासोबतच तुमची हाईट सुद्धा वाढते, स्ट्रेचिंग होते, सगळ्या स्नायूंची मजबूती होते है ना. त्यानंतर अजून काय होते सांगा बरं मला फायदे. आता चला आपण आता तुमच्याकडून जाणून घेऊया. योगा केल्याने काय होईल सौरभ सांग? योगा केल्याने हाईट वाढते. व्हेरी गुड. योगा केल्याने मोठ्यातल्या मोठ्या आजारांपासून आपण मुक्त राहू शकतो. व्हेरी गुड. योगा केल्याने काय होईल? बुद्धी बरोबर चालेल. बुद्धी चालेल. व्हेरी गुड. शरीर बोला निरोगी राहते. व्हेरी गुड. अजून मनाला शांती मिळते. व्हेरी गुड. अजून पुन्हा कोण सांगते सांगा मला? आपली पचन संस्था सुद्धा सुधारते है ना. त्यानंतर आपल्याला कुठल्याही आजाराने आपण ग्रासित होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यामध्ये ही जर रेग्युलॅरिटी राहिली तर आपल्याला खूप चांगली सवय लागते. वाईट विचार आपल्या मनात येत नाही. निगेटिव्हिटी, नैराश्य दूर पडतं आपल्यापासून है ना. म्हणून आपण सकाळी उठल्यानंतर रोज प्राणायाम करायला पाहिजे. छोटे छोटे प्राणायाम आहेत, योगासन आहेत, छोटे छोटे आहेत ते करायचे. पर्वतासन आहे, वृक्षासन आहे ना. त्यानंतर अजून कोणते कोणते आसन आहेत सांगा बरं? योगासनाचे प्रकार आहेत, आपण बरेचसे बघितलेले आहेत. तुम्ही आलाय की अभ्यास करून त्याच्याबद्दल थोडंफार? सूर्यनमस्कार जरी आपण दिवसातून 11 वेळा जरी केलं तरी रोज सकाळी सर्वांनी जर केलं तर तुम्हाला फ्रेश वाटते, निरोगी वाटते. चल कर बरं सौरभ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. व्हेरी गुड. बघा, अशा प्रकारे आपण प्रण घेऊया सगळ्यांनी. आज किमान आजपासून सगळेजण रोज हा सूर्यनमस्कार किती वेळा करणार? 11 वेळा करायचं आहे. आणि हे केल्यानंतर तुम्हाला एक आठवड्याभरानंतर मला सांगायचं आहे की तुम्हाला कसं फ्रेश फील होते, कसं वाटते ते सगळेजण मला सांगणार. आळस दूर जातो आणि खूप चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला यातून मिळतात. तर सगळेजण करणार? ओके, व्हेरी गुड.